डिपार्टमेंटच्यातल्या पण काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला ह्याच्यात जर बदल करता आला तर 18च्या ऐवजी ते 14-15 नाही 14, कारण 14-15 वाली पण आता काय झालं, ह्या 17 वाल्यांना माहिती आहे की आपण ह्याच्यात अडकू शकत नाही, त्याच्यामुळे 15, 16, 17 वाले ह्याच्यात फार म्हणजे अडकतायत त्यांच्या चुकांच्यामुळे. अल्पवयीन मुलांकडून घडणारे गुन्हे सातत्याने वाढतायत, त्या गुन्ह्यांचं गांभीर्य वाढतंय आणि त्यामुळं अल्पवयीन गुन्हेगारांसाठीचा कायदा बदलण्याची आणि अल्पवयीन ठरवण्यासाठीचं जे 18 वर्षांचं वय आहे ते कमी करण्याची मागणी सातत्याने होते आहे. तशी चर्चा वेगवेगळ्या माध्यमातून सुरू असते. आता थेट केंद्र सरकारमधले गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आपण बोलणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाल्यामुळं या चर्चेला आणखी वेग येणार आहे. हत्येचं प्रकरण, हत्येचा प्रयत्न, बलात्कार अशा एक ना अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये हे बाल गुन्हेगार आपल्याला सहभागी असल्याचं दिसतं आणि संपूर्ण देशभरामध्ये जेवढे बाल गुन्हेगारांकडून दाखल होणारे गुन्हे आहेत त्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक सर्वात वरचा लागतो. जर 30,000च्या आसपास 2023मध्ये बाल गुन्हेगारांकडून घडलेल्या गुन्ह्यांची नोंद झाली असेल तर 4,000हून अधिक गुन्हे हे एकट्या महाराष्ट्रामध्ये नोंद आहेत. पुण्याचा विषय जर आपण घ्यायचा झाला तर पुण्यामध्ये 300हून अधिक गुन्हेगारांवरती मोक्का कायद्याअंतर्गत मागील वर्षभरामध्ये कारवाई करण्यात आली आहे. त्यातील 69 हे बाल गुन्हेगार आहेत जे संघटित गुन्हेगारीमध्ये सहभागी होते असं आढळलं पोलिसांना आणि न्यायालयाच्या परवानगीनंतर त्यांच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. नजीकच्या काळातील जर आपण घटना अगदी थोडक्यात आठवायचं म्हटलं तर पोर्शेच्या अपघातामध्ये सहभागी असलेला जो आरोपी आहे तो 18 वर्षांपेक्षा कमी वयाचा आहे. त्यानंतर पुण्यातील औंध भागामध्ये मॉर्निंग वॉकसाठी सकाळी बाहेर गेलेल्या समीर राय चौधरी यांची हत्या करण्यात आली नशेमध्ये असलेल्या एका टोळक्याकडून. त्या 6 जणांपैकी 4 जण हे अल्पवयीन होते जे दारूच्या नशेत होते. त्यानंतरची घटना आहे हडपसरमधली काही दिवसांपूर्वीची की वासुदेव कुलकर्णी नावाचे एक व्यक्ती शतपावलीसाठी घराबाहेर पडले होते आणि वायफाय न दिल्याच्या रागातून 4 जणांनी त्यांची निर्गुण हत्या केली. त्यापैकी 3 हे अल्पवयीन होते. अशा एक ना अनेक घटना आहेत. एकीकडे त्यामुळं कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी होती आणि दुसरीकडे प्रश्न उपस्थित होतोय तो बालकांच्या अधिकारांचा. कायद्यात बदल केल्यामुळे सरसकट सगळ्यांना हा कायदा लागू केल्यामुळं सगळ्याच अशा विधी संघर्षित बालकांवरती अन्याय किंवा अत्याचार होईल का? आपल्यासोबत यासाठी बोलण्यासाठी आहेत डॉक्टर अनुराधा सहस्त्रबुद्धे आणि डॉक्टर अनुराधा सहस्त्रबुद्धे या बालकांच्या हक्कांसाठी काम करतात आणि वेगवेगळ्या संस्थांशी देखील ते संबंधित आहेत. मॅडम, हा जो काही बदल करण्याचा जो काही विचार होतो आहे तर याने काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतंय? एकतर सरसकट हा बदल करावा का नाही ही चर्चा खूप वर्ष चालू आहे. आपल्याकडे जो नवीन बालन्याय अधिनियम आला तर त्याच्यात असं पहिल्याच पॅरेग्राफमध्ये म्हटलेलं आहे की आत्तापर्यंतच्या सर्व वयाबाबतच्या नियमांना न धरता आता 0 ते 18 हेच बालक म्हणून व्याख्या त्याची करावी. हे करण्याचं कारण असं होतं की अजूनही बालकामगार कायदा 14 पर्यंतच्या गोष्टी करतो आणि त्यामुळे खूप घोटाळे होतात जर असे 2-2 कायदे केले तर. ते आम्ही पाहतो नित्यनेमानी. तर त्यामुळे हे करावं का नाही, कारण कसं आहे की काही मुलं ही खरोखरच सुसंस्कारित घरातील आईवडिलांचं लक्ष असलेली वगैरे अशी असतात ज्यांना जे सुरक्षित वातावरणात वाढलेली असतात आणि वेळोवेळी आईवडिलांचं लक्ष असल्यामुळे त्यांच्या वर्तणुकीवर पण नियंत्रण असतं. आता जे गुन्हे हे घडत आहेत त्याचा जर तुम्ही अभ्यास केला, मी बाल न्यायमंडळावरही 6 वर्ष होते त्यामुळे अनेक बाल गुन्हेगार जे आपण म्हणतो तर ते माझ्या हाताखालून गेलेले आहेत, त्यांच्याशी मी वैयक्तिक चर्चा केलेली आहेत. हे पुष्कळसं पेअर प्रेशरनी होतं. म्हणजे एक वयात येताना एक तर हार्मोनल चेंजेस खूप होत असतात, कंट्रोल बाहेर असतात आणि त्यावेळेला मित्रमंडळींचं महत्त्व खूप असतं. आणि आता आपल्याकडे 3 गोष्टी होत आहेत. एक म्हणजे मित्रमंडळींचा पगडा हा नेहमीच होता, पण आईवडिलांचं अजिबात लक्ष नाही की मुलं बाहेर जातात, त्यांचा संवाद तुटला आईवडिलांचा. त्यामुळे मुलाच्या जगात काय घडतंय हे आईवडिलांना माहीत नसतं आणि ते वेळेवर चेक करू शकत नाहीत. आईवडिलांचीच लाईफस्टाईल आता अशी झाली आहे की प्रश्नांकित झालेली आहे.
मुलं अनुकरणातून सुद्धा शिकतात. म्हणजे ती आईवडिलांचं किंवा घरातल्या काकामामाचंही अनुकरण करतात का, हे जेव्हा दारू पिऊन रात्रीचं फिरणं किंवा मोटरसायकल घेऊन फिरणं. मोटरसायकल चोऱ्या हा सगळ्यात मोठा गुन्हा जर तुम्ही जर संख्या पाहिली त्याची तर आहे. तर सहज गंमत म्हणून फिरवायला, मग मला नाही मिळाली घरातनं तर दुसऱ्याच्या फिरवायच्या. मॅडम मी आता थोडंसं तुम्हाला थांबवतो. तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी तुम्ही सांगता आहात तर या सायकोलॉजिकल अँगलनी एक जे काही मानसोपचार आहेत तर त्या अँगलनी जाणारे आहेत आणि त्याचबरोबर सामाजिक अंग देखील त्याला आहे की ती मुलं कोणत्या वातावरणात वाढतात वगैरे. पण आता मी काही घटनांचा उल्लेख केला तर त्यामध्ये संघटितपणे जाणीवपूर्वक या बाल गुन्हेगारांकडून काही गुन्हे घडत आहेत आणि बाल गुन्हेगार आहेत याचा गैरफायदा घेऊन ती मुलं बाहेर येतात, कारण शिक्षेची तरतूद नसते आणि पुन्हा गुन्हे करायला लागतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण पाहिलेलं आहे की मुलामुलींचं वयात येण्याचं प्रमाण हे कमी झालेलं आहे, बरोबर. मग त्याची कारणं अनेक असतील. आपली बदललेली जीवनशैली असेल, आहार असेल किंवा टी व्ही, सोशल मीडिया या सगळ्याचं प्रमाण असेल. तर मग हे जे वय आहे त्या मुलांना गुन्हेगार ठरवण्यासाठीचं 18 हे कमी करायला काय हरकत आहे? ही चर्चा आज खूप वर्ष चाललेली आहे. अनेक देशांमधून ते 14 सुद्धा आहे, काही ठिकाणी 12 सुद्धा आहे. परंतु हे मी म्हटलं तसं की ओल्याबरोबर सुकं जळतं तसं होऊ नाही म्हणून हा कायदा. कारण हे जर ठरवायचं असलं तर आत्ता त्याला एक पर्याय दिला. आज अनेक वर्ष आम्ही ह्या क्षेत्रात काम करणारी लोक देतोय की इमोशनल टेस्टिंग करता येतं. म्हणजे त्या मुलाचं वय, जो गुन्हेगार आपल्या समोर अशा वयातला आला की तो 16, 17, 18 आहे आणि गंभीर गुन्हा करतायत किंवा संघटित गुन्हा करतायत, तर अशा मुलांची केस उभी राहताना त्याचं इमोशनल एज तपासता येईल का आणि मग ठरवावं की त्याला बालगुन्हेगार म्हणून ट्रीट करायचं का मोठा गुन्हेगार म्हणून ट्रीट करायचं. थोडीशी वाटचाल आपली आता सुरू झाली आहे की हिनियस क्राईम आपण म्हणतो की त्याला आपण खास हे घेऊन मोठ्यांसारखी त्याला ट्रायल द्यावी असं म्हणतो. पण याबरोबर हेही लक्षात घ्या की आपली जी आत्ताची न्यायपद्धती आहे, आता होत आहे काय की हिनियस क्राईम गँग्समध्ये अशी पण मुलं आहेत की जी अगदी 8 आणि 10 वर्षाची आहेत. मग 14 वर्षाचा जरी कायदा आला तर तुम्ही ह्या मुलांना ती किती खाली आणणार तुम्ही एज ते. मॅडम आता मला थोडंसं याला तुम्हाला काउंटर करण्यासाठी पोर्शेचं जे प्रकरण आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी घडलेलं ते मला तुम्हाला सांगता येईल की आता तुम्ही म्हणता की त्याचा इमोशनल टेस्ट जी आहे ती करायला हवी आणि मग आता याच्यामध्ये वेळ किती चाललाय पहा. म्हणजे पोर्शेचा तो अपघात घडला 19 मेच्या पहाटे. मग मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि आता ऑक्टोबर 6वा महिना सुरू आहे आणि आत्ता 6व्या महिन्यानंतर देखील तो मुलगा अल्पवयीन नसून इमोशनली अडल्ट आहे किंवा तो एक सज्ञान आहे हे ठरवण्याची प्रक्रिया सुरूच आहे न्यायालयीन पातळीवरती. मग त्याच्यामध्ये काही वैद्यकीय तपासण्या पण त्याच्या होतील आणि तो जर ठरला तर मग त्याला तशा प्रकारे ट्रीट केलं जाईल किंवा तसा त्याच्यावरती खटला चालेल आणि मग त्याला शिक्षा होईल. इतकी ही सगळी आहे. आता तो मुलगा आपण पाहिला पोर्शेमधला की तो स्वतः गाडी चालवत होता, तो स्वतः दारू पित होता आणि त्याच्या घरातल्यांचा देखील त्या सगळ्या गोष्टींना पाठिंबा होता. आता हे सगळं जर होत असेल तर मग याला गुन्हा का नाही कन्सिडर करायचं, गुन्हा का नाही म्हणायचं? कसं आहे की आता जी आपली कायदा प्रणाली आहे, म्हणजे अगदी नॉर्मल कायद्याचे सुद्धा 2-2.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालेला असतो आणि 16 वर्षाची होई, 18 वर्षाची काय 21 वर्षाची झाली किंवा अशी कित्येक होममध्ये मुलं आहेत की जी छोट्याशा गुन्ह्यासाठी, म्हणजे माझ्यासमोर एक मुलगा होता, एक साधं संत्र त्यांनी भूक लागली म्हणून गाडीवरचं, खूप बाळ होतं ते, पण कोणी त्याचे पालक येत नाहीत किंवा तारीख पे तारीखचा हा जो खेळ चालतो तर त्याच्यामध्ये आपल्याकडे ह्या सगळ्याच गुन्ह्यांच्या बाबतीत होतं. म्हणजे ही कायदा प्रणालीचा दोष आहे. मग तुम्ही त्याला कायदे बदला, नाही तर आणि वाटेल ते करा. त्याच्यामुळे आता हा पोर्शेच्या मुलाचा जो तुम्ही वारंवार उल्लेख करता आहात तर तो सरळ दिसतोय की तो मॅच्युअर मुलगा आहे. पण कायद्याच्या शेवटी मर्यादा आहेत. मी नाही म्हणू शकत की त्याला एन्काउंटर करून टाका किंवा असं करून टाका, नाही ते नाही सांगते मी. म्हणजे कायद्यानेच जे काही शिक्षा आहे ती व्हायला हवी. कबूल आहे, कायदा प्रणालीच अशी आहे, त्या त्रुटी जोपर्यंत दूर होत नाहीत की हा जो वेळखाऊ कायद्याचा प्रकार आहे. आणि प्रत्येक वेळेला आमच्यासारख्या ॲक्टिव्हिस्टला ह्या बाबतीत काय वाटतं माहिती का की गुन्हेगाराला जे पॅम्परिंग होतं ना आणि त्याच्यात तो व्हिक्टिमचं आणखी व्हिक्टिमायझेशन होतं. म्हणजे तुम्ही विचार करा की एखाद्या त्या घरातला, म्हणजे आता माझ्यासमोर सुद्धा एक होती केस की त्या घरातल्या मुलाच्या गँगनी मारून टाकलेलं आहे त्याला. त्याचे वडील हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट हे ते करत ती मुलं सगळं कुटुंब उद्ध्वस्त, हे झालं म्हणजे कोण व्हिक्टीम ठरलं? अख्खं कुटुंब व्हिक्टीम ठरलं आणि न्यायप्रणालीच्या दिरंगाईत ती मुलं होती बाहेर किंवा काही जण तुरुंगात होती. म्हणजे न्याय खरं कुणाला मिळतो का?
हाच बरोबर प्रश्न आहे. बरोबर आहे. हा एकूण आपल्या न्यायव्यवस्थेबद्दल विचारलेला तुम्ही प्रश्न आहे. माझा मुद्दा होता की हे जे काही वय आहे 18 ते कमी करायला हवं का, काय हरकत आहे करायला? मी तेच उत्तर तुम्हाला देत आहे की करायला हरकत आहे का नाही हे कसं ठरवणार तुम्ही. एक ब्लँकेट कायदा केला तर मगाशी मी म्हटलं तसं ओल्याबरोबर सुकं जळतं, तर आपलं सुक्याबरोबर ओलं जळतं, उलटी भन म्हटली मी. पण असं होतं ना की जी खरंच इनोसंट मुलं आहेत तर ती मग निष्कारण भरडली जातील. इनोसंट म्हणजे कोणाला इनोसंट म्हणायचं? म्हणजे गुन्हा तर घडला, चूक घडते आपल्या हातून सुद्धा. शाळेत वगैरे एखाद्या वेळेला चुकून मला आवडलं म्हणून मी एखादी मित्राची वस्तू, अशा चोरीपासून चोऱ्या घडतात. किंवा मग मित्राच्या आज ह्याला त्रास द्यायचा आहे असं म्हणून गँगनी आपण काही मुलं त्रास देतात. मग जर 14चा कायदा आला तर अशा मुलांना सुद्धा तुम्ही अडकवणार का काउन्सिलिंग करणार? आता ह्याच्यात काउन्सिलिंगची सोय आहे, याच्यात पूर्ण त्याची हे प्रत्येक जी काही घटना आहे ती सब्जेक्टिव्ह आहे, बरोबर, केसवरती आहे. तर तो त्यावेळी जो काही विचार होईल तो होईल ना. म्हणजे आता जसा कायद्याच्या बाबतीत होतो की बाबा आता असे अनेक कायदे आहेत की बाबा मारहाणीचा प्रयत्न किंवा सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न. आता ही व्याख्या लागू कशी करायची ही शेवटी त्या पोलिसांवरती असते, कायदा जे काही तपासतात त्या न्यायालयावरती असते, बरोबर. पण मग मुद्दा असा आहे की आपल्या समाजामध्ये हे जे सातत्याने बदल होत आहेत आणि हे बदल वेगवेगळ्या कारणांनी होत आहेत, आपण जसं म्हटलं, तर मग हा कायदा पण बदल काय करा हरकत मी नाही. उलट म्हणते, याच्या पलीकडे जाऊन म्हणते की तुम्ही म्हणजे काय होत आहे की जी कारणं आहेत ना त्याच्यावर आपण उपाय शोधत नाहीये. झाल्यानंतर या घटना आता काय करायचं, मग आता ह्याला 16 वर्षाचा म्हणजे अंडर होतोय म्हणून मग वय खाली आणायचं का? पण मुळात ज्या मुलांनी गुन्हा केला तो का केला, म्हणजे आता सध्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की जे मुलं नेट पाहतात आणि त्याच्यावरून जे एकमेकात चर्चा होऊन खूप खूप म्हणजे बुलिंग उद्दीपित होतात, नेटमुळे हिंसक बनतात आणि ज्या व्हर्च्युअल वर्ल्ड आहे ते त्यांना खरं वाटायला लागतं, बरोबर. आणि त्याच्यामुळे आणि हे ग्रुपनी ऍक्टिव्हिटी करायच्या गोष्टी होतात त्या, आणि ती गंमत म्हणून म्हणजे थ्रिल हवं असतं त्या वयात, तर त्या थ्रिलमधून हे करा. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या वयानुरूप आहेत, ज्या समाजानुरूप आहेत, जे आलेले हे सोशल मीडिया वगैरे किंवा नेटचे इश्यूज आहेत, त्याला आपण कायदा करणार का मुलाचं वय खाली आणणार? त्यांनी काही होणार नाही. मी 100% सांगते, तुम्ही मुलाचं वय कितीही खाली आणलं तरी जोपर्यंत ह्या कायद्यातल्या त्रुटी आणि मुलांवर होणारे परिणाम त्याच्यावर आपण उपाय करत नाही तोपर्यंत तुम्ही वयात कितीही बदल करा तेच चालू राहणार. म्हणजे काय फायदा आहे? म्हणजे आपल्याला एक समाधान, तुमच्या माझ्यासारख्याला समाधान की बाबा त्या मुलगा 14 वर्षाचा वर होता, 14 वर्षाचा आपला कायदा आहे त्यामुळे त्याला पटकन शिक्षा झाली पुन्हा मोठ्या गुन्हेगारासारखी. काय वचक बसेल ना काय? आताही आहे कायदा, त्यांनी वचक. उलट आताचा कायदा असा आहे ना की त्या पुन्हा पुरुषच उदाहरण देतोय की 300 शब्दाचा निबंध लिहायला सांगतायत किंवा चुकीचाच प्रकार होता. म्हणजे हे जे तुम्ही बोर्डावर जी माणसं आहेत त्यांनी हे केलेल्या चुका आहेत, हे अतिशय चुकीचं आहे. या चुका होऊ नयेत यासाठी. पण 14 वर्षाचं केलं तरी त्या चुका होणार नाही त्याची गॅरंटी कोण देताय तुम्ही? आणि 14 वर्षाचं मूल हे कसं आहे की सगळीच मुलं ती खूप खूप क्रिटिकल एज आहे ते 14, सर्वच दृष्टीने, शारीरात होणारे बदल आणि सगळ्याच दृष्टीने. त्यामुळे हे नाही उचित. आमची याच्यावर खूप चर्चा झालेली आहे. म्हणजे जुवेनाईल होम्सच्या सुप्रिटेंडंट्सनी सुद्धा याच्यावर भाष्य केलेलं आहे की तुम्ही किती खाली, उद्या म्हणाल 14, परवा म्हणाल 12-13, मग म्हणाल 10, कारण आहे तशी मुलं मोठे गुन्हे, गंभीर गुन्हे करणारी, हे वय येत आहे खाली. पण ह्याला जी कारणं आहेत, जी नेटचं ॲडिक्शन आहे, सोशल मीडिया, शाळांची दुरावस्था, सरकारी शाळांची, आज महापालिकांमध्ये सगळ्याच शाळांची. बरं, ठीक आहे. आता खाजगी शाळांबद्दल आपण बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही असं मी मानतो, पण महापालिका शाळा ज्या लोकांच्या करातून चालतात, तर पुण्यातली तर अशी परिस्थिती आहे की जे महापालिका शाळांवरती शिकवणारे शिक्षक आहेत ते दर 6 महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने नेमले जातात. अगदी 8-10-12 हजार रुपयांपर्यंत त्यांना पगार असतो. आणि त्यामुळं जर आपण जाऊन पाहिलं तर त्या शाळांमध्ये एकच शिक्षक 4-4 इयत्ता चालवत असतो. कोण शिकतंय कोण नाही शिकत याकडं कोणी पाहत नसतं. आणि मग अलीकडच्या काळांमध्ये महापालिकेच्या शाळांची दुरावस्था होत गेली. आधी महापालिकेच्या शाळाही चांगल्या चालायच्या, तीच गोष्ट जिल्हा परिषदेच्या शाळांना देखील लागू होते. आणि मग ही अशी दुरावस्था झाली. जे गरीब स्तरातले लोक आहेत त्यांना त्यांच्या मुलांना खाजगी शाळांमध्ये शिक्षण देणं परवडेन असं झालं. आणि मग या सरकारी शाळांची दुरावस्था दुसऱ्या बाजूला, आणि त्यातून ही मुलं लवकर शाळांमधून गळतात आणि मग साहजिकच गुन्हेगारीकडे आणि नशेकडे वळतात. तुम्हाला या जाणवलं असेल तुमच्या या आत्ताच्या. आता माझा वस्तीतला प्रोजेक्टच त्याच्यावर आहे की जी मुलं ते का गळतात त्याच्यावर जर आम्ही वेळेवर उपाय केला. त्यामुळे गेली 40 वर्ष माझ्याकडे एकही मुलं शाळेत गळालं नाही. म्हणजे जी घरातली तीच अवस्था, झोपडपट्टीतली मुलं, सगळी मुलं पास
पास होतात, सगळी मुलं पायावर उभी राहतात आपल्या काय हवं होतं त्यांना, त्यांचे काय प्रॉब्लेम्स होते, त्यांना कुठे काउन्सिलिंग हवं होतं, ते जर आपण वेळेवर समजावून घेतलं. हे जे मी म्हणते ना, पालकांकडनं होणारं दुर्लक्ष, ती भूमिका आम्ही करतोय आमच्यासारख्या संस्था. ते एक एक्सपेरिमेंट झालं. पण त्याच्या शाळा आहे, शाळेत म्हणतात तसं आहे, चांगलंही आहे वाईटही आहे. पण जे म्हणून मी परत येते की जे इश्यू आहे ना, त्या इश्यूकडे न लक्षात ही मलमपट्टी आहे की आपण वय कमी करूया. पण एक उपाय होऊ शकतो ना तो वय कमी करण्याचा. मला नाही पटत तो. हा, पटत नाही म्हणण्यापेक्षा अजून मला असं वाटतं की त्याच्यावर खूप विचार होण्याची गरज आहे. ह्या सगळ्या इश्यूजवर आधी आपण काम करूया आणि जेणेकरून चाइल्ड राईट्सला पण बाधा येणार नाही. आणि म्हणजे पालकांवर काम करूया, आपण शिक्षकांवर काम करूया, आपण शाळांवर काम करूया. आणि मग हे खूप खूप मलमपट्टी आहे ही, असं मला वाटतं. तर अनुराधा सहस्त्रबुद्धे या अनेक वर्षांपासून बालकांसाठी, बालकांच्या हक्कांसाठी काम करतात. त्यामुळे त्यांचा अनुभव या ठिकाणी महत्त्वाचा आहेच. तोही त्यांच्यासारख्यांचा अनुभव आपण लक्षात घ्यायला हवा. मात्र समाजामध्ये जे मोठे बदल होत आहेत आणि या बदलांसोबत आपला कायदाही बदलला जायला हवा का, ही चर्चा गेल्या काही काळापासून सातत्याने जोर धरते आहे. प्रत्येक गोष्ट ही काळानुरूप बदलत असते, मग ते कायदे असतील किंवा उपचार पद्धती असेल. आता आपल्या समाजामध्ये बाल गुन्हेगारी हा एक मोठा आजार आपण जो पाहतो आहोत, त्यावरती उपाय म्हणून बाल गुन्हेगार ठरवण्यासाठीचं जे वय आत्ता 18 हे गणलं जातं, ते कमी करून 14पर्यंत करण्याचा विचार सुरू आहे. आणि त्यासाठी देशाच्या गृहमंत्र्यांशी बोलणं सुरू आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणत आहेत. यावरती उलटसुलट चर्चा होते आहे, दावे होत आहेत, प्रतिदावे होत आहेत की पहिली गोष्ट तर हे असं वय कमी करायला हवं, याकडे बऱ्याच जणांचा कल आहे. कारण आपण गंभीर प्रकरणं किंवा गंभीर गुन्हे पाहतो आहोत या बाल गुन्हेगारांकडून. आणि दुसरी बाजू अशी आहे की सरसकट जर असं हे वय कमी केलं गेलं तर मग आणखी काही गंभीर प्रश्न निर्माण होतील. त्यामध्ये मग जी खरंच मुलं कमी वयाची असल्यामुळं त्यांच्याकडून अनवधानाने किंवा कमी समज असल्यामुळे घडलेले गुन्हे ती मग यामध्ये भरडली जातील, असे एक ना अनेक आहेत. आता या सगळ्यामध्ये मानसोपचार तज्ज्ञांची पण आपण भूमिका जाणून घेणार आहोत. कारण हा प्रश्न त्या मुलांचा आहे, त्या मुलांच्या पालकांचा आहे, ती मुलं ज्या ठिकाणी शिकतात त्या शाळांचा आणि शिक्षण संस्थांचा देखील आहे. त्यासाठी आपल्यासोबत आहेत मानसोपचार तज्ज्ञ निकेत कासार सर. नमस्कार सर. काय वाटतं मुळामध्ये की हा जो काही बदल कायद्यामध्ये करण्याचं चर्चा होते आहे, तर हा बदल मुळात व्हावा का, आणि जर व्हायचा असेल तर तो कसा व्हायला हवा? बेसिकली कुठल्याही प्रकारचा कायदा बनत असताना त्याच्याबद्दल खूप साऱ्या चर्चा आधी घडलेल्या असतात. हा जो कायदा बनलेला आहे हा तसा बघायला गेला तर खूप वर्षापूर्वीचा कायदा आहे. त्या काळातला जो व्यक्ती आहे ज्यानं हा कायदा बनवला, त्यानं ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून हा कायदा बनवला. खरं ग्लोबलायझेशनमुळं किंवा बदलत्या परिस्थितीमुळं, आधुनिक जीवनशैलीमुळं किंवा समाजामध्ये जे काही बदल व्हायला लागलेत त्याच्यामुळं हा कायदा बदलून अल्पवयीन गुन्हेगाराचं वय कमी करावं काय, अशा खूप साऱ्या चर्चा आता होत आहेत. मानसोपचार तज्ज्ञ म्हणून मला विचाराल तर मला असं वाटतं की याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. आपण सरसकट वय कमी करून त्यातून प्रॉब्लेम सगळे आपले सॉल्व्ह होतील असं ठरवणं फार अवघड आहे. वय कमी करायचं तर का कमी करायचं हा एक महत्त्वाचा भाग आहे. बऱ्याचदा असं चर्चा केली जाते की आजकाल मुलांना लवकर मॅच्युरिटी येते, म्हणजे मुलींना मेन्सेस लवकर चालू होतात, मुलांमध्ये देखील हार्मोनल चेंजेस लवकर होतात, त्यामुळं मुलांची मॅच्युरिटी लवकर होते. असं म्हणून ह्या गुन्हेगाराचं वय जे आहे चाइल्ड ह्याचं ते कमी करावं असं बऱ्याच जणांना वाटतं. खरं नुसता हा एकच मुद्दा नाही, त्या मुलाची घरची पार्श्वभूमी कशी आहे, घरामधलं म्हणजे नातेसंबंध कसे आहेत आईवडिलांमधले, ओव्हरऑल स्ट्रक्चर कसं आहे, कल्चर कसं आहे, त्याचं एज्युकेशन बॅकग्राऊंड कसं आहे, त्याला पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्याच्या आईवडिलांना गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, घरामध्ये व्यसनाधीनता आहे का, सोशल सपोर्ट कसा आहे, कल्चरली फॅमिली मेंबर किंवा तो कुटुंब समूह जो आहे तो ह्या गुन्हेगारी गोष्टींकडे कसा बघतो, ह्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत असं मला वाटतं.
एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या मुलाला लहानपणापासून जर का अँझायटी डिसऑर्डर किंवा OCD किंवा ODD अपोजिशनल डिफाईंड डिसऑर्डर नावाचा एक मानसिक आजार आहे, तो जर का आधीपासूनच असेल वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासून, तर अशा मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती लहान वयातच दिसते. तर अशा मुलांना पनिशमेंट द्यायची का, असा एक इथिकल प्रश्न तिथं निर्माण होतो. आणि अशा मुलांना आपण पनिशमेंट, आता हे सगळं सब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे केस टू केस वेगळी असेल परिस्थिती. एकूण आकडेवारी सांगते आहे की बालगुन्हेगारी वाढते आहे आणि गंभीर गुन्हे, हत्येचे प्रयत्न, गोळीबार आणि मुक्कांतर्गत कारवाई झालेले पुण्यामध्ये 69 बालगुन्हेगार आहेत मागील वर्षी, ज्यांच्यावरती की ज्यांनी ठरवून गुन्हा केलेला आहे. अशा पार्श्वभूमीवरती फक्त 18पेक्षा वय कमी आहे. आपण बघतो की हत्येच्या प्रकरणामध्ये अनेक जण 16-17 वर्षांचे असतात किंवा 17 वर्षे आणि अमुक दिवस एवढे, म्हणजे टेक्निकली फक्त ते आपण म्हणू की तांत्रिकदृष्ट्या अल्पवयीन ठरतात आणि त्याचा फायदा ते घेतात. तर यासाठी मग कायद्यात बदल करून तो कमी करावा अशी जी मागणी होती आणि जी खूप लोक चिडून त्या मागणीला पाठिंबा देत आहेत. बरेचदा जे मुख्य गुन्हेगार असतात किंवा मुख्य सूत्रधार असतात तेही अशीच मुलं बघतात की ज्यांचं वय 18 वर्ष कंप्लीट नाही, ज्यांचं वय साधारणतः 15 ते 18 एज ग्रुपमध्ये आहेत, कारण 18 कंप्लिटेड नाही. तर असे गुन्हेगार आपल्या टोळीमध्ये असल्यामुळं बऱ्याचदा ते नलिफाय होऊन जातं, म्हणजे त्यांच्यावरचे गुन्हे रद्द होतात किंवा त्यांना बेनिफिट्स मिळतात आणि मुख्य सूत्रधारसुद्धा त्या गुन्ह्यातनं बाहेर पडतात. सो मुख्य सूत्रधारांचं हीच सायकोलॉजी असते की आपल्या टोळीमध्ये अशा पद्धतीचीच मुलं असावीत जी आपल्याला फॉलो करतील. त्यामुळं मला असं वाटतं की वय जरी कमी केलं, आज समजा 18चं 17 वय केलं, तर कदाचित हे मुख्य सूत्रधार जे असतात ते कदाचित उद्या 13, 14, 12 वर्षाच्या मुलांना ह्याच्यामध्ये आणू शकतात. त्यामुळं वय कमी करून त्यातनं बेनिफिट्स किती मिळणार आहेत हे ठरवणं अवघड आहे. नाही, पण आपण जर पाहिलं की आता 12 वर्षांचा किंवा 14 वर्षांचा मुलगा शारीरिकदृष्ट्या गुन्हा करण्यासाठी जेवढा सक्षम असेल त्याहून अधिक सक्षम हा 17-18च्या आतमधला मुलं 16-17चा ठरतोय, तर त्यांनी काही फरक पडेल की नाही पडणार? 12-13 वर्षाचा मुलगा देखील इमोशनली सेन्सिटिव्ह असतो, म्हणजे त्या एजमध्ये त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप झालेली नसते, त्याला स्वतःचे निर्णय घेता येत नसतात. तर अशा मुलांना इमोशनली ब्लॅकमेल करणं हे मुख्य गुन्हेगारांना फार सोपं आहे. म्हणजे पर्टिक्युलरली 11-12 वर्षाच्या मुलांपासून 16-17 वर्षाची मुलं इझिली त्यांचं ब्रेन वॉश करता येऊ शकतो. त्यामुळं मला असं वाटतं की वय कमी केल्यामुळं खूप फायदे होणार नाहीत. मला असं वाटतं की प्रिव्हेंटिव्ह काम करणं गरजेचं आहे. म्हणजे लहान मुलांमधलीच किंवा अडोलसंट एजमधल्या मुलांमधलीच जर का आपण मानसिकता बदलायचं ठरवलं वेगवेगळ्या फ्रंटवर, म्हणजे फॅमिली फ्रंटवर, इन्स्टिट्यूशनल लेवलला, म्हणजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, म्हणजे शाळा आहेत, प्रायमरी स्कूल, सेकंडरी स्कूल, कॉलेजेस, किंवा लिगल सिस्टीम आहे, किंवा आपले पॉलिटिकल जे विल जे असतं, ह्या सगळ्या गोष्टींनी एकत्रितपणे आपण जर का प्रायमरी प्रिव्हेन्शन करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित अशी जी छोटी मुलं आहेत जी आता इझिली सराईत गुन्हेगारांच्या मागं फॉलो करतात किंवा इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियामुळं इन्फ्लुएन्स होऊन फॉलो करतात, तर अशा मुलांचं फॉलो करण्याचं प्रमाण कमी होईल आणि त्यांचं गुन्हेगारीमध्ये जाण्याचं प्रमाण कमी होईल. तर कायद्यामध्ये बदल करणं ही तर एक पॉप्युलिस्टिक घोषणा झाली किंवा पटकन लोकांना जनक्षोभ शांत करण्यासाठीचा एक प्रयत्न म्हणावा लागेल. अर्थात असा बदल कायद्यामध्ये करावा का, तो कितपत परिणामकारक ठरेल यावरती तर चर्चा होतच राहील दोन्ही बाजूंनी. पण हा काही एकमेव उपाय नाही आहे गुन्हेगारी रोखण्याचा. त्यासाठी अनेक बाजूंनी प्रयत्न करावे लागतील आणि अर्थातच ही कायद्याची जितकी समस्या आहे त्याहून अधिक ती सामाजिक समस्या आहे हे आधी मान्य करावं लागेल आणि त्यानंतर मग ती समस्या सोडवण्यासाठीच्या प्रयत्नांना सुरुवात होईल. बाल गुन्हेगारीचं मूळ दडलंय ते सरकारी शाळांच्या दुरावस्थेमध्ये. या शाळांमध्ये शिकवण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्याने गरीब घरची मुलं या शाळांमधून वेळेआधीच गळतायत, वेगवेगळ्या नशेच्या आहारी जात आहेत आणि इंटरनेटच्या मोहजालामध्ये स्वतःला अडकून घेत आहेत आणि आपोआप गुन्हेगारीकडे ओढली जात आहेत. त्यामुळे फक्त कायद्यात बदल करून प्रश्न सुटणार नाही, तर या सामाजिक अंगांवरती देखील काम करावं लागेल. कॅमेरामन राजेश बिडकर सह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.